CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। माजी मंत्री सुबोध सावजी यांनी द्रौपदी मुर्मू यांना लेखी पत्र देत अशोक खरात संबंधित प्रकरणातील सर्व केंद्र आणि राज्यातील मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे। सावजी यांनी पत्रात नमूद केले की या प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली असून सत्य समोर येण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे। नार्को टेस्ट झाल्यास तपास प्रक्रियेला गती मिळून वस्तुस्थिती स्पष्ट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। केंद्र आणि राज्य पातळीवरील संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांचीही चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। आज मी हे पत्र भारताचे राष्ट्रपती माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना दिले। या निवेदनाचा आशय असा आहे, नाशिक भागातील महाठग अशोक खरात व यांच्या साथीला जे नावं आलेत, केंद्र, महाराष्ट्र, मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी आणि कार्यकर्ते, त्याचप्रमाणे अधिकारी यांच्या नार्को टेस्ट झाल्या पाहिजे आणि हे आदेश आपण द्यावेत अशी मागणी मी केली। या सगळ्यांच्या नार्को टेस्ट होण्याच्या मागे माझं कारण असं आहे की नार्को टेस्ट झाल्यावर पुढच्या तपासाला या नार्को टेस्टचा आधार मिळेल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल। आज सर्व महाराष्ट्राला अशोक खरातनी काळिमा फासलेला आहे आणि यातून महाराष्ट्राची जर प्रतिमा चांगली करायची असेल तर सन्माननीय राष्ट्रपतींनी या सगळ्यांच्या नार्को टेस्टचे आदेश द्यावेत। केंद्रामध्ये जे कोणी मंत्री अधिकारी आहेत याच्या नार्को टेस्टचे अधिकार किंवा सूचनांचे अधिकार हे फक्त राष्ट्रपतींनाच आहे आणि म्हणून मी एक मागणी राष्ट्रपतीकडे करत आहे। तरी पुन्हा विनंती आहे राष्ट्रपतींना की या नार्को टेस्टचे आपण आदेश द्यावेत। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।